कसबा मतदारसंघातील नागरिकांच्या ज्या पाणी पुरवठा संदर्भातल्या ज्या काही समस्या आहेत ते जाणून घेण्यासाठी कसबा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने नागरिकांच्या घरोघरी जात आहेत आणि समस्या जाणून घेत आहेत। सध्या आपल्यासोबत हेमंत रासने आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। भाऊ, सध्या सकाळी सकाळी नागरिकांच्या घरी जात आहे, समस्या जाणून घेत आहे, काय पाण्यासंदर्भातल्या समस्या? नाही, आता गेले अनेक दिवस पाण्याच्या संदर्भातल्या तक्रारी या माझ्याकडे येत होत्या। संपूर्ण मतदारसंघातील जे विविध प्रश्न आहेत ते प्रश्न हातात घेतलेले आहेत। मागच्या आठवड्यातच सकाळी 7 वाजल्यापासून ॲडिशनल कमिशनर खातेप्रमुख यांच्याबरोबर कचरा मुक्तीच्या करता संपूर्ण कचरा असला नाही पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो आहोत। त्याचा 15 दिवसात अहवाल आम्ही प्रशासनाकडनं मागितला आहे आणि प्रशासनाला फक्त दोष न देता टीका न करता प्रशासनाला बरोबर घेऊन हे सगळं प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे। लोकप्रतिनिधी म्हणून जे काय मदत त्यांना लागेल ती करण्याचा आमचा मानस आहे आणि आज संपूर्ण कसब्यातील पाणी प्रश्नाचा विषय आम्ही घेतलेला आहे। सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही या सगळ्या भागात फिरतो आहेत। माझ्याबरोबर सगळे माजी नगरसेवक, आमचे संघटनेचे पदाधिकारी आणि ह्या खात्याचे प्रमुख नंदकुमार जगताप आणि त्यांची सगळी टीम ही बरोबर आहे। सकाळी 7 ते 10 संपूर्ण वेळ 3 तास आम्ही मतदारसंघातील सगळ्या जिथं जिथं पाण्याच्या अडचणी आहेत त्या समजून घेऊन त्याच्यावर 15 दिवसात तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे। एका महिन्याभरात कुठेही पाणी नाही आणि सगळीकडे समप्रमाणात पाणी या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत। प्रेशरने पाणी देणं हे आमचे कर्तव्य आहे आणि ते आम्ही पार पाडणार आहोत। आज कसबा मतदारसंघामध्ये 90,000 मतं देऊन लोकांनी मला निवडून दिलेलं आहे। आत्तापर्यंतच्या कसब्याच्या इतिहासातील विधानसभेत मिळालेली ही सर्वाधिक मतं आहे। त्यामुळं लोकांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला पात्र राहण्याकरता आम्ही 24/7 काम करणार आहोत। सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणं, कसबा मतदारसंघाचा परिपूर्ण विकास करणं हे आमचं ध्येय आहे आणि ते ध्येय आम्ही पूर्ण करणार आहोत। सध्या कसब्यातला पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही घरोघरी झालात, पण राज्यातल्या नागरिकांना मुख्यमंत्रीपद कुणाकडे मिळेल हा सध्या प्रश्न पडलेला आहे, तर त्या संदर्भात काय? तो जो मला आता जी जबाबदारी माझ्यावर आहे ती मी पार पाडतोय। ज्यांच्यावर ती जबाबदारी आहे ती त्यांनी पार पाडली। 5 तारखेला सायंकाळी 5 वाजता आझाद मैदानावर तुम्हाला मुख्यमंत्र्यांची शपथ झालेली दिसेल आणि उद्या ही आमच्या विधिमंडळ पक्ष नेत्यांची बैठक आहे। त्यावेळेस तुम्हाला मुख्यमंत्री कोण होणार ते त्यावेळेस कळेल। तुमचे जे विरोधक आहेत ते ईव्ही मशीनमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा केला आहे, त्यामुळे हे महायुतीचं यश आहे अशी टीका करत आहेत। ईव्हीएम माझ्यामध्ये 4 महिन्यात बदललं जातं असं मला वाटत नाही। 4 महिन्यापूर्वी जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या, जे आत्ता त्याच्यावर आक्षेप घेत आहेत ते सगळेजण निवडून आल्यानंतर कुणी त्यावेळेस ईव्हीएमवर आक्षेप का नाही घेतला? विरोधक जिथं निवडून येतात त्यावेळेस ईव्हीएमवर आक्षेप घेत नाही, पराभूत झाले की ईव्हीएमवर आक्षेप, नाचता येत नाही अंगण वाकडा असं विरोधकांचं हे आहे। शेवट आपण जेव्हा ह्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये किंवा ह्याच्यात जात असतो, जय पराजय हा त्याच्यातला एक भाग आहे। लोकांनी कोणाला निवडून द्यायचं हे लोकांच्या हातात आहे। मतदार हा राजा आहे, तुम्ही तुमचं काम केलं पाहिजे। आज आपण काम नाही करत आणि त्यानुसार नुसतं सकाळी 10 वाजल्यापासून जो भोंगा चालू आहे त्याला लोक कंटाळली होती आणि आज जे मोदी साहेबांनी गेली 11 वर्ष सातत्याने ह्या देशाचा विकास ज्या पद्धतीने चालवला, ह्या देशाला 140 कोटीचं कुटुंब म्हणलं आणि तोच कार्यक्रम महायुती सरकारने देवेंद्र भाऊ फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील यांनी तोच कार्यक्रम इथं राबवला। राज्य देशातील 1 नंबर राज्य झालेलं आहे। सर्वसामान्य आधार देणारं हे राज्य आहे। लाडक्या बहिणींची काळजी घेणारं राज्य आहे। सर्वसामान्य मातेला तिला एक दर्जा देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्याला संस्कार दिले त्या संस्कारात मोदी साहेब आणि हे युतीचं सरकार काम करतंय। त्यामुळे लोकांनी भरभरून आशीर्वाद दिला आणि आज ज्यांना काही काम करता येत नाही ते फक्त टीका करणं सगळ्यात सोपं असतं आणि तेच काम विरोधक करत आहेत। तर हे होते आमदार हेमंत रासने। मला कसब्यामधल्या विविध योजना राबवून कसब्याचा चेहरा बदलायचा आहे अशी भावना या ठिकाणी हेमंत रासने यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।